34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला बोटनेकचा ब्लाऊजची कटिंग बघायची आहे। डबल फोल्ड कपडा करून घेतलेला आहे, बंद बाजू माझ्या साईडनं आहे आणि 14.5 इंचावरती मी उंचीची मार्किंग करून घेतलेली आहे। आणि इकडे बघा 8.5 इंच आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 34चा चौथा भाग 8.5 इंच, त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि ज्या साईडला आपण शिलाई मार्जिंगची मार्किंग केली तिथून आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा शोल्डरचे माप टाकून घ्यायचे। शोल्डर घेतलेला आहे 7 इंच, त्यानंतर मोंढा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। शोल्डर 7 इंच घेतले, मोंढा 5.5 इंच घ्यायचा आहे। 34 साईजचा हा माप आहे। 36चा असला तर तुम्ही 7 इंच इथं मोंढा घेऊ शकता। तर बघा ह्या पद्धतीने इथे सुद्धा सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता आपल्याला टाकायची आहे मोंढा खोली। तर मोंढा खोली कशी टाकायची तर बघा 5.5 इंचाचा आपल्याला निम्म करायचे आणि निम्म्यावरती एक मार्किंग करून घ्यायची बघा। त्यानंतर छातीचा चौथा भाग 8.5 इंचावरती एक आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर मोंढ्याची गोलाई देण्यासाठी 1.25 इंचावरती मी इथं गोलाई देण्यासाठी मार्किंग करून घेतलेली आहे आणि सरळ याला ह्या पद्धतीने गोलाई देऊन द्यायची मोंढ्याच्या साईडला। त्यानंतर गळा रुंदी टाकणार आहे 4 इंच। 36ला बी तुम्ही 4 इंचच टाकू शकता आणि उंचीला घेतलेला आहे 4 इंच। त्याचा आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर तो चौकोन तयार केल्याच्या नंतर त्याला गोल आकार देऊन घेणार आहे। त्यानंतर खालची उंची किती करायची आपल्याला तर 8 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेली आहे बघा। 8 इंचावरती त्याचा पण सुद्धा आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा ह्या पद्धतीने आणि मग आपल्याला जसा गळ्याचा आकार द्यायचा तसा आपण त्या बॉक्समध्ये देऊन देऊया। तर मला बघा ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा। नवीन ट्रेंडिंग जो चालू आहे आता सध्या तो, तर इथं मी पान आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण ब्लाऊज पीस वरती ठेवून घेऊया। खालच्या साईडने ब्लाऊज पीस ठेवू आणि त्यावरती अस्तर ठेवून घेऊ। त्या अगोदर साईडने जो अस्तरचा कपडा एक्स्ट्रा उरलेला आहे तो मी कट करून घेत आहे। 8.5 इंच आपण छातीचा चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी मी कापड इथं ठेवलेला आहे अस्तरचं। त्यानंतर शोल्डर वरती आपल्याला कट टाकून घ्यायचा आहे। आता मी इथं ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती हे अस्तर ठेवून घेते। बंद बाजू माझ्या साईडनं आहे। डबल फोल्ड हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे आणि डबल फोल्ड अस्तरचा सुद्धा कपडा आहे। बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची। आता मी इथं कटिंग करून घेते बघा बॅक नेकच्या गळ्याची। बोटनेक हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर नवीन मैत्रिणी ज्या शिकतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजेच तुम्हाला छान छान असे नवीन व्हिडिओ स्टिचिंग टिप्स शिकायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे। तर बघा ह्या पद्धतीने पूर्ण मी बॅक नेक कट करून घेतलेला आहे गळा। आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। तर नवीन मैत्रिणींच्या अगदी सोप्या पद्धतीने लक्षात बसन ह्या पद्धतीने मी तुम्हाला माप वगैरे सगळं सांगितलेलं आहे। तर चला आता आपण स्टिचिंगला घेऊया ब्लाऊज। इथं बघा आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा खाली ठेवून घ्यायचा आहे। त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे। व्यवस्थित आपल्या गळ्याची आपल्याला सेट करून घ्यायचा आहे गळा ब्लाऊज पीसचा आणि अस्तरचा। आणि त्याला मी ह्या पद्धतीने पिन अप करणार आहे। सर्व साईडने गळ्याला पिना लावून घेणार आहे, म्हणजे कुठेही कपडा आपला सरकणार नाही, कुठेही आपला कपडा सरकणार नाही, त्यासाठी आपण अशा पिना लावून घ्यायच्या। नवीन मैत्रिणींनी तर ह्या पद्धतीने पिना लावूनच घ्यायच्यात, कारण की नवीन असल्यामुळे त्यांना एवढं व्यवस्थित जमत नाही। तर बघा ह्या पद्धतीने पूर्ण साईडनं लावून घेतल्यात आणि आता आपल्याला जसा आपला आकार आहे गळ्याचा त्या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे एकदम पद्धतशीर। हे बघा ह्या पद्धतीने आता जिथं आपल्याला शिलाई थांबवली आपण तिथं सुई आतल्या साईडनंच ठेवायची आणि नंतर पुढे शिलाईला सुरुवात करायची। आता इथं चौकोन आपल्याला काढायचा आहे बघा खालच्या साईडला। तर बघा इथं मी सुई इथं आतल्या साईडलाच ठेवायची आपल्याला आणि नंतर कपडा सरकवायचा। बघा आतल्या साईडनं सुई ठेवली आणि नंतर कपडा सरकवलाय। ही टिप्स खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो। आता इथं सुद्धा बघा सुई आतल्या साईडनं ठेवायची आणि नंतरच कपडा फिरून घ्यायचा आहे। खूप छान पद्धतीने मी गळ्यावरती शिलाई आता टाकून घेतलेल्या आहेत। आणि तुम्हाला याच्यामध्ये जर काही नाही समजलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आता कमरेच्या साईडला आपण शिलाई टाकून घेत आहे। तुम्ही इथं पट्टी सुद्धा खालच्या साईडला जॉईन करून घेऊ शकता। तर एक्स्ट्रा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे आता तो कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याला बघा असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे। इथं मला डोरी नॉड लावायचे आहे। तुम्हाला जर बटन लावायचं असलं तर तिथं कट करायचा नाही कपडा, तर मला इथं डोरी लावून घ्यायची आहे, म्हणजेच काढायला ब्लाऊज वेअर करायला काढायला घालायला सोपं जातं ब्लाऊज बोटनेकचं। आणि आपण जर तिथं बटन लावलं तर थोडं अवघड जातं ब्लाऊज वेअर करायला।
तर बघा ह्या पद्धतीने मी याच्या साहाय्याने इथं मी कोन आपला हा काढून घेतलेला आहे आणि गळ्यावरती आता सुंदर पद्धतीने आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप न करता। खूप छान पद्धतीने शिकवलेला आहे मैत्रिणींनो। नवीन मैत्रिणींसाठी तर खूपच सोपी पद्धत आहे। तर पहा, पूर्ण गळ्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। त्यानंतर आपण आता काय करणार आहे, जो बॅक साईडला अस्तर आहे तो पूर्ण मी जॉईन करून घेते इथं, म्हणजे कुठेही आढ्या वगैरे पडत नाही। त्यासाठी आपण पूर्ण अस्तरवरती शिलाई टाकून पॅक करून घेऊया अस्तरच्या कपड्याला आणि ब्लाउज पीसच्या कपड्याला। त्यानंतर इथं कमरेवरती कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेत आहे बघा। आता याला मला पोटली बटन तयार करायचे आहेत खालच्या साईडने लावण्यासाठी, ते मी तयार करून घेते। आणि तुम्हाला जर पोटली बटन जमत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे पोटली बटन कसे तयार करायचे, तर तुम्ही तिथं पाहून त्या पद्धतीने तयार करू शकता। आता हा जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा मी इथं कट करून घेते ब्लाउज पीसचा। पूर्णपणे आपण ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतला साईडचा। त्यानंतर आपल्याला शोल्डरच्या मधोमध इथं एक 3.5 ते 4 इंच उंचीला टक्स टाकून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने डबल शिलाई टाकून घेतलेली आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे, त्याच मापाने। टक्स टाकून झाल्याच्या नंतर आपण पोटली बटन इथे याला खालच्या साईडने लावणार आहे। तर पोटली बटनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही नक्कीच तिथे जाऊन पाहू शकता। ह्या पद्धतीने मी आता इथं पोटल्या तयार करून घेतलेल्या आहेत। जो आपला थर्मोकॉल असतो त्या थर्मोकॉलचं मी इथं पोटली बटन तयार करून घेतले। तर आता याला ओपनच लावते, नंतर मी याला पट्टी जॉईन करून घेणार आहे आतल्या साईडनं फिनिशिंगसाठी। तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत ते पोटली बटन लावण्यासाठी, तर मी अशा पद्धतीने लावून घेणार आहे। खूप सिंपल आणि साधा एकदम सोप्या पद्धतीने हा आपला ब्लाउजचा बॅक नेकचा गळा तयार होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता कंटिन्यू करूया।